श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या आवडत्या चॅनल मध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ खरोखरच ज्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली त्या भक्ताच्या सदैव स्वामी बरोबर असतात। जी लोक श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात त्या लोकांना स्वामींची लीला काय आहे, स्वामी काय करू शकतात हे सांगण्याची गरज नाही, कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव घेतलेले असतात आणि त्यांना माहित असतं की साक्षात श्री स्वामी समर्थ हे त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत। मग आपल्या सांसारिक जीवनामध्ये प्रत्येकाला कितीही एखादी गोष्ट अवघड वाटली किंवा अशक्य वाटली तरी देखील स्वामी हे शक्य करून दाखवत असतात। कारण स्वामी प्रत्येक वेळी स्वामींचं असं आहे की अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत, त्यामुळे स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही। तुम्ही कधीही विचार करा की कधी कधी असे अनुभव आहेत की विज्ञान संपलं, विज्ञानाचे सर्व प्रयत्न संपले आणि त्यानंतर स्वामींची लीला चालू झाली। मित्र आणि मैत्रिणींनो, खूप असे लोक आहेत की त्यांनी श्री स्वामी समर्थांचे भयानक भयानक अनुभव त्यांना आलेले आहेत। तर मित्र आणि मैत्रिणींनो, एका दादांनी मला अशी कमेंट केली होती की तुम्ही श्री स्वामी समर्थांची सेवा करायला सांगता, मग बाकीच्या देवांना काय पाण्यात सोडून द्यायचं का? तर मी त्या दादांचं नाव नाही सांगणार, परंतु त्या दादांना मनापासून सांगू इच्छिते की श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे अवतार आहेत आणि दत्त गुरु म्हणजेच भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मा या तिन्ही देवांचे अवतार श्री दत्त गुरु आहेत। आणि तुम्हा सर्वांना माहित असेल की भगवान शंकर हे देवो के देव आहेत, म्हणजे सर्व देवांचेच देव आहेत आणि या सर्व तिन्ही देवांचे अवतार म्हणजे दत्तगुरु आणि दत्तगुरूंचे अवतार म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ। आणि श्री स्वामी समर्थ असे दैवत आहे की तुम्ही ज्या रूपामध्ये स्वामींना पाहाल त्या रूपामध्ये स्वामी प्रत्येकाला दर्शन देत असतात। कितीतरी स्वामींच्या भक्तांना असे अनुभव आलेले आहेत की त्यांनी त्यांच्या कुलदैवताला श्री स्वामी समर्थांमध्ये पाहिलेलं आहे। तर काही भक्तांनी त्यांना विठ्ठलाचे रूप श्री स्वामी समर्थांनी घेऊन त्यांना विठ्ठलाचे दर्शन दिलेले आहे, तर भगवान शंकराचे रूप घेऊन देखील श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिलेले आहे। त्याचबरोबर लक्ष्मीचं रूप देखील स्वामींचं आहे। स्वामी हे आईचं दैवत आहे, त्यामुळे असा कोणताच देव नाही की ती स्वामींच्या मध्ये सामावलेला नाही, कारण स्वामी हे तिन्ही देवांचे अवतार आहेत। आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही रूपामध्ये स्वामींना पहा, तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, त्यामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ असतातच। मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते की तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, परंतु करताना मनापासून मनोभावे करा, हेच माझं सर्वांना मागणं असते। परंतु त्या दादांच्या ऐकण्यामध्ये कोणत्या पद्धतीचे मिस्टेक झाली हे मला माहित नाही, परंतु त्यांनी अशा पद्धतीने कमेंट केली, तर मी आशा करते की हा संदेश त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव खूपच छान अनुभव आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाणारा अनुभव असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थांच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही, हे सर्वांना माहीत आहे, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील श्री स्वामी समर्थांची इच्छा असावी लागते आणि स्वामींची जर इच्छा असेल तरच तो भक्त स्वामी सेवेमध्ये येत असतो। आणि आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे त्या ताईंचा अनुभव, त्या ताईंनी त्यांचं नाव गाव सांगण्यास मनाई केलेले आहे, परंतु त्यांचा अनुभव हा खूपच गोड अनुभव आहे। तर त्या ताई त्यांचा जो श्री स्वामी समर्थांचा अनुभव आहे त्या सांगायला सुरुवात करतात। त्या सांगतात की मी स्वामींच्या सेवेमध्ये सुरुवातीपासून नव्हती, परंतु माझ्या आयुष्यामध्ये एक संकट आलं आणि त्यानंतर मी स्वामी सेवेमध्ये धाव घेतली। चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या घरामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझी लहान लहान 2 मुलं असं माझं सुखी कुटुंब होतं। माझे मिस्टर चांगल्या कंपनीमध्ये जॉब देखील करत होते, त्यामुळे पैशाची वगैरे काहीच गरज नव्हती। म्हणजे जेवढे येत होते त्यामध्ये आमचं कुटुंब सेव्हिंग खूप चांगल्या पद्धतीने होत होतं।
आणि सुखी संसार होता, संसारामध्ये काहीच कमी नव्हतं. आणि सुरुवातीपासूनच एक म्हणजे सुखाचं कुटुंब म्हटलं तरी देखील चालेल. परंतु काही दिवस गेल्यानंतर म्हणजे लग्नाला 10 वर्ष 10-12 वर्ष झाल्यानंतर आमच्या म्हणजे मिस्टरांची एक मैत्रीण होती त्यांच्या कामामधील, आणि त्या दोघांचं म्हणजे बोलणं वगैरे चालायचं, चॅटिंग वगैरे चालायची. तर कधी कधी असं व्हायला लागलं की ते कितीतरी वेळ बोलत गप्पा मारत माझ्या समोरच बसायचे, कधी कधी बाहेर. त्यानंतर मेसेजेस वगैरे करायचे, आणि त्यानंतर मी एकदा दोनदा त्यांचे मेसेज वगैरे पाहिलं. तर त्यावेळेस मला ना त्या मेसेजमध्ये थोडंसं खटकलं. मग त्यामुळे मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारचे कसे मेसेज तुम्हाला येतात, तुम्ही कशा पद्धतीचं चॅटिंग करता, हे मेसेज चुकीचे आहेत. तर ते म्हणाले नाही की हे सर्व असे मेसेज चेष्टेवारी चेष्टा वगैरे करण्यात, आणि आम्ही एक फ्रीली वातावरण असतं त्यामुळे असे मेसेज वगैरे केले असतील, त्यात तू मनामध्ये काही शंका आणू नकोस, आमचं नातं फक्त मैत्रीपुरतंच आहे, त्यापुढे आम्ही काही नाही. परंतु त्यांचं हे मत ऐकल्यानंतर मी मिस्टरांना सांगितलं की तुम्ही असं काही करू नका. जर तुमच्याकडून काही नाही, परंतु पुढच्याचे मेसेज ऐकल्यानंतर असं वाटतं आहे की तुम्ही देखील रिस्पॉन्स देत आहात, त्यामुळे तुमचं नातं तुम्ही क्लिअर करा. कधी कधी कसं असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण जो विचार करतो तो तसा पुढचा व्यक्ती विचार करत नसतो, त्यामुळे प्रत्येक वेळी आपलं नातं क्लिअर करणं हे त्यावेळी खूप महत्वाचं असतं. आणि हीच मी त्यांना सांगितलं की तुमच्या मनामध्ये नाही, कारण तुमचं सुखी कुटुंब आहे, 2 मुलं आहेत, पत्नी आहे, आणि अशा म्हणजे अशी नाती बनवणं तुमच्यासाठी योग्य नाही. तर त्यांनी देखील मला समजून सांगितलं की असं काही नाही, आमचं नातं फक्त मैत्रीपुरतंच आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी मला समजून सांगितलं, आणि त्यानंतर मग त्यांनी ते पुढे काही समजून वगैरे काहीच सांगितलं नाही. आणि पण त्यानंतर काही दिवस अजून निघून गेले. त्यानंतर त्यांचे मेसेजेस वगैरे तसंच चालू होतं, म्हणजे इकडून काही बोलणं वगैरे ऑफिसमध्ये गेल्यानंतर होत असेल हे मला माहीत नव्हतं, परंतु तिकडून मेसेज वगैरे येत होते. आणि त्यानंतर मग मी मेसेज पाहिले, आणि त्यावेळेस पुन्हा एकदा मी मिस्टरांना बोलण्याचा निर्णय घेतला. तर त्यावेळेस ते म्हणाले की असं काही नसतं, तू प्रत्येक वेळी माझ्यावर संशय घेत जाऊ नको, मी सांगितलं ना तुला की आमचं नातं फक्त मैत्रीपुरतंच मर्यादित आहे, आणि तू असं डोक्यामध्ये काहीच आणू नको. तरी देखील मी त्यांना सांगितलं की तुमचं नातं तुम्ही क्लिअर करायचं आहे. जर तिला पुढच्या व्यक्तीला जर असं वाटलं की तुम्ही तिच्या म्हणजे ती तुम्हाला आवडते किंवा काही जरी वाटलं तर हे चुकीचं आहे. तर त्यावेळेस ते म्हणाले की असं नाही, काही नाही, तू असा विचार करू नकोस. त्यांनी समजून सांगितलं, परंतु मी नाही ऐकलं. की मी त्यांना म्हटलं की तुम्ही काहीही करा, तर तुम्ही ते जे नातं आहे ते पूर्ण क्लिअर करायचं आहे. तर त्यावेळेस त्यांनी मलाच काय काय बाय बोलायला सुरुवात केली की तू जुन्या रूढीची आहे, आता सर्वांना फ्रीडम आहे, आता कोणीही मोकळ्या मनाने मैत्री वगैरे नातं करू शकतं, आणि त्याचबरोबर नात्यामध्ये अशी चेष्टा मस्करी ही चालत असते, परंतु तुझे विचार खूपच जुने आहेत, तू अशी आहे तशी आहे, म्हणजे मलाच बोलायला सुरुवात केली. आणि लहान मुलं घरामध्ये होती, त्यामुळे म्हटलं की जास्त वाढवायला नको, काही गोष्टी मर्यादित असलेल्याच बऱ्या. आणि त्यानंतर मग त्यांनी मला खूप नावे ठेवली त्या दिवशी, म्हणून मग मी विषय सोडून दिला. विषय सोडून दिल्यानंतर हळूहळू त्यांचे कॉल मेसेजेस वाढायला लागले, तासा तासाला 2-2 तासा तासाला फोन यायला लागले, मेसेज यायला लागले, आणि हे देखील हसून बोलायला लागले, गप्पा करायला लागले, आणि मला वेळ देणं लांबच राहिलं, म्हणजे मला वेळच देत नव्हते. परंतु फोनवर मात्र खूप वेळ गप्पा मारायचे त्या मैत्रिणी बरोबर. मग असं करत करत मला ते सहन होईना झालं, म्हणजे मलाच वेळ नाही आणि दुसऱ्यांबरोबर खूप वेळ गप्पा मारत आहे, त्यामुळे मला खूप त्रास व्हायला सुरुवात झाली. आणि असा त्रास व्हायला सुरुवात झाली की मला म्हणजे काही सुचत नव्हतं, एवढा मी विचार करून करून मग सहन होईना. मग एके दिवशी असं झालं की फोन वगैरे झाला, आणि त्यानंतर मग म्हटलं की आता काही झालं तरी चालेल, परंतु आता बोललंच पाहिजे. आणि मग त्यावेळेस मी त्यांना बोलायला बोलायला सुरुवात केली. फोन वगैरे त्यांचा ठेवून झाला त्या मैत्रिणीचा की मी सर्वच म्हणजे काय असेल मनामध्ये ते बोलून मोकळं व्हायचं असा विचार केला होता. आणि नेमकं याच पद्धतीने त्यांना बोलायला सुरुवात केली की तुम्ही मला वेळ देत नाही, आणि 2-2 तास तास तुम्ही फोनवर बोलत असता, आणि फोन ठेवला ना ठेवला की तासा 2 तासांनी पुन्हा फोन येत असतो. असली कसली तुमची मैत्री? हे किती चुकीचं आहे. तुम्ही विचार करताय का? तुमची 2 मुलं आहेत, तुमची पत्नी आहे, आणि तुम्ही स्वतःच्या पत्नीला वेळ न देता जर तुम्ही इतर व्यक्तीला, इतर स्त्रीला जर तुम्ही वेळ देत असाल, तर हे किती चुकीचं आहे, असं बोलायला सुरुवात केली. आणि असं बोलत बोलत वाद वाढत गेला, आणि वाद वाढत गेल्यानंतर मुलं देखील होती, मुलं देखील
म्हणजे आश्चर्याने पाहत होती. परंतु आता सर्व मर्यादा संपल्या होत्या. खूप वेळा समजून सांगून देखील पाहिलं होतं, कारण नातं आहे, लग्न झालेलं आहे, पती पत्नी आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी सुरुवातीला समजून सांगणंच योग्य असतं आणि लगेचच कोणताही निर्णय घेणं हे आपण निर्णय घेऊ शकतो, परंतु मुलांच्या भवितव्याचा काय, त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हा देखील विचार करणं खूप गरजेचं होतं. आणि त्यासाठीच मग मी म्हटलं की आता काय असेल ते बोलून मोकळं व्हायचं. आणि त्यावेळेस मग मनामध्ये जेवढं होतं तेवढं बोलण्याचा विचार केला, परंतु त्यांनी माझं अर्धच बोलणं ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे एवढे ते रागावले की त्यानंतर त्यांनी मला मारायला सुरुवात केली. आणि मारायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी एवढं मारलं की माझे हात आणि पाय दोन्हीही काळे निळे झाले होते, एवढं मारलं होतं. आणि त्यानंतर मग मी काहीच न बोलण्याचाच विचार केला. आणि मुलं देखील रडायला लागली होती, मुलांचा देखील रडणं मोठमोठ्याने चालू होतं, त्यामुळे मला काहीच सुचत नव्हतं. मग मी दोन्हीही मुलांना घेतलं आणि बेडरूम मध्ये निघून गेले. आणि त्यावेळेस मुलांना जवळ घेऊन खूप रडले. आणि त्यानंतर मला खूप एकटं एकटं वाटायला लागलं की घरामध्ये एवढा सुखी संसार होता आणि माझ्या संसाराला कशाची नजर लागली. आणि लग्नाला एवढी वर्ष झाली होती, म्हणजे 10-12 वर्ष लग्नाला झाली होती, परंतु आम्ही जिथे राहत होतो तिथल्या दुसऱ्या गल्लीमध्ये श्री स्वामी समर्थांचं केंद्र होतं. परंतु एवढ्या वर्षामध्ये मी कधीच स्वामींच्या केंद्राकडे कधीच गेली नव्हती. आणि स्वामींच्या मंदिरामध्ये आत तर कधीच गेली नव्हती, म्हणजे स्वामींचं कधीच दर्शन घेतलं नव्हतं. स्वामींविषयी ओढ नव्हती, म्हणजे स्वामींविषयी काहीच माहित नव्हतं. केंद्र स्वामींचं आहे हे माहित होतं, श्री स्वामी समर्थांचं तेथे दर्शन वगैरे घेतात माहित होतं. तेथील आसपासच्या स्त्रिया स्वामींच्या केंद्रामध्ये जायच्या, कुंकुमार्चन असेल किंवा आरती असेल कधी पौर्णिमाची किंवा दत्त जयंती दिवशी, त्यावेळेस मला त्या सांगायच्या की आम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये वगैरे चाललो आहे. परंतु एवढ्या वर्षामध्ये 12 वर्षामध्ये कधीच माझं पाऊल स्वामींच्याकडे ओढलं नाही. मला कधीच काहीच वाटलं नाही की म्हणजे माझा सुखी संसार होता, त्यामुळे मला कधी स्वामींची ओढ वाटली नाही. आणि कधी कधी कसं होतं की आपल्या आयुष्यामध्ये एखादं संकट आलं की आपण सर्वात प्रथम त्या संकटाचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस जर निरसन होईना तर त्यावेळेस आपण ईश्वराचा धावा करत असतो. आणि नेमकं याच पद्धतीने माझं देखील झालं. मला काही सुचत नव्हतं, मला खूप टेन्शन मध्ये मी होते. आणि मग असं होऊ लागलं की मी खूप टेन्शन घेऊन घेऊन दिवस दिवस म्हटलं तरी रडत रडत बसायची. परंतु माझ्या मिस्टरांना कोणत्याच प्रकारचा फरक पडत नव्हता की हिला काय होत आहे, ही म्हणजे त्यांनी कधीच टेन्शन घेतलं नाही, ही रडती आहे, हिला त्रास होत आहे, ही जेवत नाही. परंतु त्यांचं काहीच नव्हतं. सकाळी उठलं की डबा वगैरे मी बनवायचे आणि बनवलं की ते ऑफिसला निघून जायचे. आणि त्यांनी म्हणजे पूर्ण दुर्लक्ष माझ्याकडे करायचं. आणि मग माझी कसं होतं की माझी 2 मुलं होती, त्यामुळे मुलांचे डबे वगैरे करायचे, त्यांना शाळेत सोडायला जायचं, शाळेतून घरी घेऊन यायचं, म्हणजे असं होतं. परंतु मोठा जो मुलगा होता त्याला शाळेत वगैरे जावं लागायचं आणि लहान होता तो जरा एवढा नव्हता शाळेत जात. परंतु येण्या जाण्यामध्ये आणि रडण्यामध्येच माझा दिवस जात होता, घरातली कामे. आणि त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले, परंतु त्यांनी कधी विचारलं नाही की तू रडती आहे, मी असा करतो, मी तसा करतो, काहीच नाही. त्यांचं तसंच चाललं होतं. आणि काय झालं कसं झालं कोणास ठाऊक. परंतु आमच्या जे शेजारच्या स्त्रिया होत्या त्या स्वामींच्या केंद्रामध्ये सतत जायच्या आणि जाताना मला देखील कधी कधी बोलायच्या. मी जर बाहेर असली तर मला सांगायच्या की आम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये चाललो आहे. आणि एके दिवशी अचानक असं झालं की त्या शेजारच्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्वामींच्या केंद्रामध्ये निघाल्या होत्या. आणि घरामध्ये कोणीच नव्हतं, मुलं शाळेत वगैरे गेली होती आणि लहान मुलगा होता तो देखील तेथे खेळत होता. मग म्हटलं की चला आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊया. आणि त्यावेळेस त्या शेजारच्या स्त्रिया निघालेल्या पाहिल्यानंतर मी देखील स्वामींच्या केंद्रामध्ये जाण्याचा विचार केला. म्हणजे काय झालं की माझे आपोआपच पावलं स्वामींच्या केंद्राकडे ओढ करू लागले. आणि त्यावेळेस मी मग स्वामींच्या केंद्रामध्ये गेले. आणि केंद्र खूप दूर नव्हता, खूपच जवळ होता, म्हणजे 100 मीटर म्हटलं तरी देखील चालेल, खूप जवळ होता. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे पलीकडल्याच गल्लीमध्ये होता, जास्त अंतर नव्हतं, 10 मिनिटाचाच रोड होता. आणि त्यानंतर मग आम्ही तेथे गेल्यानंतर मला स्वामींची आरती वगैरे झाली, सर्व काही झालं. खूप वेळ तेथे प्रवचन वगैरे ऐकलं, खूप बरं वाटलं. आणि त्यानंतर असं वाटू लागलं की घरी आल्यानंतर की आपण दररोज स्वामींच्या केंद्रामध्ये जावं, दररोज स्वामींची सेवा करावी, म्हणजे असं वाटू लागलं. दररोज मला असं वाटायचं की आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन यावं, म्हणजे बरं वाटायला लागलं, मनाला समाधान वाटत होतं. घरचं काय टेन्शन आहे हे यामध्ये थोडा विसर पडू लागला होता. म्हणजे स्वामींकडे पाय ओढले होते, स्वामींच्या सेवा अशी करावी असं वाटायचं, नामस्मरण करावं, स्वामींची सेवा करावी, सतत स्वामींची सेवा करावी असं वाटू लागलं होतं. आणि त्यानंतर असं झालं की
मग मी दररोज स्वामींच्या आरतीला सकाळ संध्याकाळ जाऊ लागले, परंतु मिस्टरांनी कधीच मला म्हणाले नाहीत की तू देवदेव करते आहे किंवा तू स्वामींच्या नादी लागले आहे की तू दररोज स्वामींच्या आरतीला वगैरे जाते आहे, असं काहीच नाही. आणि म्हणजे त्यांनी कधीच मला अडवलं देखील नाही. मग त्यानंतर मी दररोज सकाळचं वगैरे सकाळी लवकर उठून डबा वगैरे त्यांचा बनवायचे आणि त्यानंतर मी आरतीला जायचे. आरती करून आल्यानंतर बाकीची कामं करायची आणि संध्याकाळी देखील असंच पाहायला लागलं. आणि या सर्व गोष्टींमुळे मला जे मिस्टरांचं वागणं होतं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि स्वामींच्या सेवेकडे माझं लक्ष गेलं. त्यामुळे माझं जे टेन्शन होतं ते टेन्शन हळूहळू कमी झालं. म्हणजे मला आता मनामध्ये माझ्या मिस्टरांचं टेन्शनच राहिलं नव्हतं. आणि त्यानंतर माझी 2 मुलं होती. त्या मुलांना देखील मी स्वामींचं नामस्मरण वगैरे करायला शिकवलं होतं. त्यामुळे संध्याकाळचे ही मुलं वगैरे स्वामींचं नामस्मरण करायचे. आणि असं करत करत 2-4 महिने निघून गेले आणि त्यानंतर मग तर स्वामींच्या सेवेमध्ये खूप रममाण झाले. मला म्हणजे स्वामींच्या विषयी दुसरं काहीच वाटत नव्हतं. फक्त स्वामी, स्वामी आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं, काही नव्हतं. असं म्हणजे मनामध्ये होतं, की त्यांचं नाव सुद्धा मनामध्ये येत नव्हतं, की त्यांनी मला असा त्रास दिला, तसा त्रास दिला. काहीच नाही. मी फक्त असं ठरवलं, की आपलं काम करायचं आणि स्वामींच्या आरतीला जायचं. त्यानंतर घरचं काम करायचं, स्वामींचं नामस्मरण करायचं आणि नंतर अजून स्वामींच्या आरतीला संध्याकाळी प्रवचन ऐकायला जायचं. असा रोजचा नियम चालू केला होता. आणि घरामध्ये मग एके दिवशी म्हटलं, की आपल्या घरामध्ये देखील स्वामींची मूर्ती वगैरे आणावी आणि आपण स्वामींची सेवा वगैरे करायला सुरुवात करावी. तर त्यानंतर केंद्रामधून श्री स्वामी समर्थांची एक सुंदर मूर्ती घरी आणली आणि काकांना विचारले, की स्वामींची घरी सेवा काय काय करायची. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की तुम्ही स्वामींची सेवा करा, की तुम्ही नित्य सेवा वगैरे करा. आणि त्यानंतर मग स्वामींची नित्य सेवा करायला सुरुवात केली. आणि स्वामींची नित्य सेवा करत करत मग एके दिवशी असंच मोबाईलवर स्वामींचे व्हिडिओ ऐकत होते, स्वामींचे अनुभव ऐकत होते आणि त्यावेळेस प्रदीप दादांचा नंबर मला मिळाला आणि मिळाल्यानंतर मग मी प्रदीप दादांना फोन केला. आणि प्रदीप दादांना फोन केल्यानंतर प्रदीप दादांना म्हटलं, की माझ्या घरामध्ये असं आहे, की म्हणजे जी अडचण होती ती सर्व काही सांगितली आणि त्यांनी सेवा मागितली, की मला अशी सेवा द्या. मग त्यावेळेस त्यांनी स्वामी चरित्र सारामृतची मला सेवा दिली आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही पारायण करा, संकल्पयुक्त पारायण करा, स्वामींचं नामस्मरण करा. असं म्हणजे माळ जप 11 वेळा माळ जप करा, असं म्हणजे त्यांनी सांगितलं. तारक मंत्राचं पाणी घरामध्ये बनवा आणि तुमच्या मिस्टरांना देखील प्यायला द्या, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृतची सेवा वगैरे केली, परंतु त्यांना तारक मंत्राचं पाणी ही प्यायला देत होते. परंतु त्या सेवेने काही म्हणजे एवढा फरक पडला नाही. 21 दिवसाची सेवा संपली, महिना झाला, परंतु त्यांचं जे वागणं होतं ते तसंच होतं. म्हणजे ते मला वेळ देत नव्हते, गप्पा वगैरे मारत नव्हते, असं काहीच नव्हतं. आणि त्यानंतर मग हळूहळू सेवा संपली तरी देखील असंच होतं. घरात नित्य सेवा मग मी चालू ठेवली. आणि त्यानंतर मग एके दिवशी असंच केंद्रे दादांचा नंबर मला मिळाला. मग केंद्रे दादांचा नंबर मिळाल्यानंतर केंद्रे दादांना देखील फोन केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे केंद्रे दादांचा आवाज आणि माझ्या वडिलांचा आवाज सेम होता. म्हणजे ज्यावेळेस मी केंद्रे दादांशी बोलायचे ना, तर त्यावेळेस साक्षात असं वाटायचं, की मी माझ्या वडिलांशीच बोलते आहे, असं मला वाटायचं. कारण दोघांचा आवाज सेम होता. आणि कसं असतं, की आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट आलं तर आपण आई-वडिलांना एवढं मनमोकळेपणाने सांगू शकत नाही. आणि काय होतं, की त्यांना देखील टेन्शन आणि आपल्याला तर टेन्शन आहे तेच आहे. परंतु मग केंद्रे दादांना जे काही माझं होतं मन मोकळं होईपर्यंत कंप्लीट अर्धा पाऊण तास मी केंद्रे दादांशी बोलले आणि केंद्रे दादांनी सुद्धा शांत बसून माझं सर्व काही ऐकून घेतलं. आणि त्यावेळेस ते म्हणाले, की ताई तुझं काहीही टेन्शन तू घेऊ नकोस, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत, असं केंद्रे दादांनी सांगितलं. की आता इथून पुढे मी तुला सेवा सांगतो आणि त्या सेवेने तुझं सर्व काही ठीक होणार आहे, असं केंद्रे दादांनी सांगितलं. आणि त्यानंतर मग केंद्रे दादांनी सेवा दिली होती. गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त करायला सांगितलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी देखील 11 माळी जप करायला सांगितलं होता. तारक मंत्राचं पाणी वगैरे त्यांना द्यायला सांगितलं होतं. त्यांनी 11 वेळा तारक मंत्र म्हणून पाणी त्यांना प्यायला द्यायला सांगितलं होतं. आणि आपल्या श्री स्वामी समर्थांच्या समोरची रक्षा विभूती असते ती त्यांच्या कपाळी लावायला दररोज लावायला सांगितली होती. म्हणजे सकाळी संध्याकाळी लावायला सांगितली होती. आणि मग त्यानंतर केंद्रे दादांच्या सेवेला देखील सुरुवात केली आणि केंद्रे दादांची सेवा मग दररोज चालू ठेवली. मग सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायची, पूजा मांडायची. परंतु मिस्टरांनी कधीच विचारलं नाही, की ही कशाची पूजा आहे, हे काय चाललं आहे. म्हणजे त्यांचं काहीच नव्हतं. ते कधीच म्हणाले नाहीत, की तू देवदेव करते, देवाची पूजा करते, हे करू नको, कर, असं काहीच नव्हतं.
आणि त्यानंतर हळूहळू मग मी 11 वेळा तारक मंत्राचं पाणी बनवायचे आणि त्यावेळेस त्यांना प्यायला द्यायचे. तर ते काहीच म्हणत नव्हते, ते पाणी प्यायचे. त्यानंतर कपाळी रक्षा वगैरे लावली तर लावून घ्यायचे, ते काहीच म्हणत नव्हते. आणि मग त्यांच्यासाठी सेवा वगैरे चालू होती. मग 11 वेळा जप करायचे श्री स्वामी समर्थांचा, माळी जप करायचे 11 माळी आणि त्यानंतर दिवसभर स्वामींचं नामस्मरण करायचे. आणि मग गुरुचरित्राचं पारायण 21 दिवसाचंच त्यांनी पण केंद्रे दादांनी पण दिलं होतं. मग गुरुचरित्राचं 21 दिवसाचं पारायण चालूच होतं. आणि स्वामींचं म्हणजे 11 वेळाचं जे तारक मंत्राचं पाणी हे दररोज प्यायचे. त्यामुळे मी सकाळी बनवायचे, संध्याकाळी बनवायचे आणि त्यांना प्यायला द्यायचे. आणि हळूहळू असं झालं की त्यांचं जे म्हणजे वागणं होतं त्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्यांचं ऑफिसमध्ये त्या मुलीबरोबरचं बोलणं बंद झालं होतं की माहीत नव्हतं. परंतु ते माझ्याशी बोलायला सुरुवात त्यांनी केली. आणि म्हणजे पूर्वी देखील बोलत होते, पण एवढा कामापुरतंच बोलायचे. डबा दे, पाण्याची बॉटल दे, असं एवढंच बोलायचे. आणि आता त्यांचं कसं होतं की तू जेवलीस का? चल जेवायला. तुझं काय करत आहेस? पटकन आवर, आपण दोघे जेवूया, आपण बाहेर फिरायला जाऊया, असं ते हळूहळू बोलायला सुरुवात केली होती. आणि म्हणजे पूर्वी जसे होते तसे इतके पण नव्हते, परंतु त्यांच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाला होता. आणि मग आता या सेवेने फरक पडतो आहे म्हटल्यानंतर मग मी सेवा तशीच पुढे चालू ठेवली. आणि हळूहळू स्वामींच्या कृपेने म्हटलं तरी देखील हरकत नाही, परंतु त्यांनी त्यांनी म्हणजे मला दररोज विचारायला लागले, परत बोलायला लागले, गप्पा मारायला लागले हळूहळू. आणि एके दिवशी तर मग सेवा वगैरे संपून गेली आणि स्वामींची ही बाकी सेवा, गुरुचरित्राचं पारायण संपलं होतं, परंतु बाकीच्या जी सेवा घरामध्ये होत्या त्या चालूच होत्या. आणि त्यांची सेवा मग त्या सेवेने खूप घरामध्ये फरक पडला होता. आणि गप्पा वगैरे मारायला सुरुवात त्यांनी केली होती. मग एके दिवशीच गप्पा मारत मारत त्यांनी मला सांगितलं की मी त्या मुलीबरोबर बोलायचं बंद केलं आहे. माझ्या डोळ्यासमोर आलं की हे खूप चुकीचं आहे. आपण तसा विचार करत नाही, परंतु पुढची व्यक्ती तसा विचार करते. त्यामुळे मी ते पूर्ण थांबवलेलं आहे. आणि आता मी कॉल वगैरे काही करत नाही, आम्ही बोलत नाही, मेसेजेस बंद आहेत. आणि त्यांनी स्वतःहून मोबाईल उघडून सर्व काही दाखवलं. तर तिचा नंबर डिलीट मारलेला होता आणि व्हॉट्सअपला काय म्हणजे ब्लॅकलिस्टला टाकलेलं होतं. त्यामुळे काहीच नव्हतं, म्हणजे मेसेजेस वगैरे काही नव्हतं, फोन वगैरे काहीच नव्हता. आणि त्यामुळे मग त्यांनी स्वतःहून दाखवलं. आणि त्यानंतर मला खूप बरं वाटलं की चला, स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक झालं. आणि त्यांच्या स्वभावामध्ये बदल होत होत त्यांनी देखील विचार केला की आपली मुलं आहेत, आपली मुलं देखील ते तोंडाने सांगू लागले की आपल्या मुलांनी काय आदर्श घ्यायचा. आपण जर असंच चुकायला लागलं तर तुम्हाला म्हणजे माझ्याकडून खरंच चुकलं असं मला वाटतं आहे, म्हणून मी सर्व काही सोडून दिलं आहे. आणि त्यानंतर मला देखील वाटलं की बरं झालं, सर्व काही स्वामींच्या कृपेने ठीक झालं. म्हणजे आपली मुलं हळूहळू मोठी होत असतात आणि नेहमी मुलं हे आई वडिलांचाच आदर्श घेत असतात. मग जर मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, तर आपले वडील असे करतात, त्यांना देखील किती लाजिरवाणं वाटेल. आणि काही कधी कधी तर मुलांचं पाहून मुलं देखील त्या रस्त्याने म्हणजे वडिलांचं पाहून मुलं देखील त्या रस्त्याने जात असतात. म्हणजे हे सर्व चुकीचं आहे. आणि नेमकं याच पद्धतीने मग सर्व काही व्यवस्थित झालं. आणि मग ते देखील स्वामींचं कधी कधी नामस्मरण, कधी म्हणजे कधीतरी स्वामींचं नाव वगैरे घ्यायचं, म्हणजे असं बसून नामस्मरण वगैरे करत नव्हतं. परंतु कधी कधी आलं लक्षात की श्री स्वामी समर्थ म्हणायचे बसताना उठताना, असे म्हणजे त्यांच्या तोंडून सुद्धा स्वामींचं नाव निघायला सुरुवात झाली. आणि दररोज मात्र तारक मंत्राचं पाणी ते प्यायचे, कपाळी रक्षा लावायचे. माझी दोन्हीही मुलं शाळेत जाताना मग स्वामींचं माळ जप करायचे, श्री गुरुदेव दत्तांची माळ जप करायचे, कपाळी रक्षा लावायचे. आणि मगच मोठा मुलगा घरातून बाहेर पडायचा. आणि त्यानंतर लहान मुलगा आहे कधीही सकाळी त्याचं पाहून तो देखील तसाच करायचा. मिस्टरांचं देखील तसंच होतं, दररोज ते देखील स्वामींची रक्षा वगैरे लावायचे आणि मगच घरातून बाहेर पडायचे. म्हणजे सर्वांच्या मध्ये बदल झाला होता. आणि हे सर्व काही स्वामींच्या कृपेनंच झालं होतं. आणि त्यामुळे मला कधी कधी असं वाटायचं की एवढ्या जवळ स्वामींचं केंद्र असून माझे पाय कधी स्वामींच्याकडे ओढले नाहीत. म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये किती मोठं सुख असतं. आणि मी याच सुखापासून वंचित राहिली. कदाचित स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी स्वामींनी हे सर्व काही घडून आणलं असेल असं मला कधी कधी वाटायचं. परंतु माझ्यासाठी स्वामींनी मला या मोठ्या अडचणीतून बाहेर काढलं होतं. आणि काय माहीत कोणास ठाऊक, परंतु ही अडचण माझ्यावरती आली कारण मला असं वाटतं की मी स्वामी सेवेत यावी म्हणूनच आली की काय कोणास ठाऊक. परंतु आता सर्व काही व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर मग
हळूहळू आम्ही म्हणजे आमच्या घरामध्ये सर्वच आता स्वामींची सेवा वगैरे करायला सुरुवात झाली. आणि हा माझा अनुभव होता. आणि एके दिवशी असं झालं की आम्ही फिरायला चाललो होतो फोर व्हीलर गाडीतून. आणि फिरायला जात असताना आम्ही दोघेही म्हणजे आपल्या टेकडीचा जो रस्ता असतो आणि पाक किनारीवर गाडी एकदम आली, तर त्यावेळेसच आम्ही एकदम म्हणजे असा रस्ताच रिस्की होता. आणि त्यावेळेस मग आम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत होतो. मी देखील श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण चालू होतं. आणि माझे मिस्टर देखील श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणत म्हणत आम्ही गाडी चालवत होतो. कारण रस्ता खूप रिस्की होता. आणि एक वेळेस तर असं झालं की गाडी अशी म्हणजे एक टेकडीच्या पाक काठोकाठ आली होती. आणि त्यावेळेसच पलीकडे गेली, म्हणजे रस्ता देखील खूप छोटासा होता. आणि त्यामुळे खूप घाबरलो की असं म्हणजे ती टेकडी देखील खूप खोल होती. जर तेथून गाडी घसरली असती तर खरोखरच काय झालं असतं कोणास ठाऊक. परंतु स्वामींच्या कृपेनं त्या रस्त्यातून देखील आम्ही पुढे गेलो आणि आमचा प्रवास देखील सुखाचा झाला. त्यानंतर आम्ही नंतर परत घरी आलो. आणि म्हणजे हे सर्व काही ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा वगैरे करतो ना, तर त्यावेळेस आपण स्वामींचे होऊन जातो. असं असतं की ज्यावेळेस आपण म्हणजे स्वामींच्या सेवेला सुरुवात करतो, तर ज्यावेळेस स्वामी आपल्या भक्ताचा हात पकडतात ना, तर त्यावेळेस आपल्या भक्ताला कधीच स्वामी एकटे सोडत नाहीत. नेहमी आपल्या भक्ताच्या बरोबर राहतात. आणि ज्यावेळेस आपल्याला हे समजतं की स्वामींच्या सेवेमध्ये खूप मोठे सुख आहे. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, परंतु भक्ती करताना मनापासून आणि मनोभावे करायचे आहे. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती केली तर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्याचं सुख तुम्हाला मिळणार आहे. का त्यावेळेस जर तुम्ही निशंक मनाने आणि निर्भय मनाने जर विश्वासाने श्री स्वामी समर्थांची भक्ती केली, तर असा कोणताच देव नाही की ज्याचे रूप तुम्हाला श्री स्वामी समर्थांमध्ये दिसणार नाही. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करणं हे देखील खरोखरच भाग्याचंच असतं. कारण स्वामींच्या सेवेमध्ये येणं हेच मोठी खूप गोष्ट आहे. त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर तुम्ही नेहमी स्वामींचेच होऊन जाता. फरक मात्र एवढा असतो की काही लोकांना स्वामींचे चमत्कार लवकर पाहायला मिळतात, तर काही लोकांना स्वामींचे चमत्कार पाहायला उशीर लागत असतो. परंतु ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग निवडला आहे, त्या भक्ताच्या नेहमी स्वामी बरोबर असतात. हे मात्र तेवढंच सत्य आहे. कधी कधी असतात आपल्याच कर्माचे भोग, परंतु त्यामुळेच आपल्याला लवकर प्रचिती येत नाही आणि काही भक्तांना लवकर प्रचिती येते. यामध्ये फरक एवढाच असतो. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर प्रत्येक भक्ताला योग्य वेळ आल्यानंतर प्रचिती ही येते नक्कीच असते. त्यामुळे श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करणं हे देखील खूप भाग्याचं असतं. आणि महत्वाचं म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये येणंच हे खूप महत्वाचं असतं. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि देवाला प्राप्त करणं एवढी सोपी गोष्ट नाही. कधी कधी काही भक्तांना परीक्षा द्यावी लागते आणि ज्यावेळेस त्या परीक्षेमध्ये तो भक्त पास होतो, उत्तीर्ण होतो, त्यावेळेस मात्र त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे भरपूर होत असतात. त्यामुळे नेहमी भक्ती करत असताना निशंक मनाने, निर्भय मनाने आणि विश्वासाने भक्ती करायची आहे. प्रत्येक वेळी विश्वास हा जिंकत असतो. तुम्ही कधीही कोणतंही कार्य करत असताना ज्यावेळेस विश्वासाने कार्य करता, त्यावेळेस ते कार्य यशस्वी होत असतं. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की खूप अशी लोक असतात की थोड्याशाच संकटाने घाबरून जातात. आणि काही लोक असे असतात की कितीही मोठं संकट आलं तरी देखील घाबरत नाहीत. म्हणजे महत्वाचं इथे आहे की विश्वास तुमचा स्वतःवर आणि तुमच्या ईश्वरावर किती विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही जिंकत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव हा खरोखरच खूप काही शिकवून जाणारा अनुभव होता. आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये कसेही दिवस असले तर आपण मनुष्य जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे ईश्वराची साथ आपल्या बरोबर असणं, भक्ती करणं हा आपला महत्वाचं कार्य आहे. त्यामुळे मानव जातीमध्ये जन्माला आल्यानंतर ईश्वराची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, परंतु भक्ती करताना विश्वासाने आणि निस्वार्थ भक्ती करायची आहे आणि निशंक मनाने भक्ती करायची आहे. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती केली तरी देखील हरकत नाही, कारण श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत. या ब्रह्मांड नायक या श्री स्वामी समर्थ या जगाचे चालक, मालक, पालक आहेत. त्यामुळे या जीवसृष्टीमध्ये स्वामींच्या इच्छेशिवाय काही सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे श्री स्वामी समर्थांना कलियुगाचे देवता देखील म्हटलेले आहे. त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करा किंवा कोणत्याही देवाची भक्ती करा, परंतु तेवढ्याच विश्वासाने भक्ती करायची आहे. कारण जिथे स्वामी आहेत ना, तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही.
त्यामुळे भक्ती करताना विश्वासानेच भक्ती करायची आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. कारण तुमचा अनुभव ऐकून जो कोणी व्यक्ती स्वामी सेवेत येईल याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. आणि मी इथे तुम्हाला WhatsApp नंबर देते, तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.